नमस्कार मित्रांनो, राज सेतूमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्ही-बी-जी रामजीमध्ये नवीन जॉब कार्ड नोंदणी कशी करायची, जॉब कार्डला आधार लिंक कशी करायची, बँक खाते कसे जोडायचे आणि ए-बी-पी-एस अनेबल कसं करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल पद्धतीने पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण व्ही-बी-जी रामजी फोल्डरवर लॉग इन करू. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता व्ही-बी-जी रामजी नावाचं फोल्डर ओपन आहे. इथे सर्वप्रथम आपण लॉग इन करण्यासाठी लॉग इन या बटनावर क्लिक करा आणि क्विक लॉग इनमध्ये महाराष्ट्र राज्य याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इनचा पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियल इयर 2026 आणि 27 हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो इथे टाकून घ्या आणि सिक्युरिटी कोड टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत डाटा एंट्री हा पेज ओपन होईल. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. आपल्याला याच्यामध्ये नवीन जॉब कार्डचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामुळे हे D1 ऑप्शनमध्ये रजिस्ट्रेशन अँड जॉब कार्ड या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर सर्वात वरचं ऑप्शन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा. त्याच्यानंतर एक पेज ओपन होईल. हा आपल्याला सर्व फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये सर्वात वर राज्य, जिल्हा, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि गावाचं नाव दिसेल. आपल्याला सर्वप्रथम आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे ज्यांचं जॉब कार्ड काढायचं आहे त्यांच्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आहे. तर सर्वात पहिले कुटुंब प्रमुखाचं नाव टाकून घ्या. कुटुंब प्रमुखाचं नाव टाकल्यानंतर समोर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे. त्याच्यानंतर समोर बघू शकता कुटुंबाचा कोड नंबर म्हणजे आपल्याला जॉब कार्ड नंबर भेटेल इथे. तर इथे आपण बघू शकतो की व्हिलेजमध्ये कोणतं जॉब कार्ड नंबर अवेलेबल आहे. इथे बघू शकता 377 नंबर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे इथं 377 टाकायचं आहे. 377 हा त्या लाभार्थ्याचा जॉब कार्ड नंबर होईल. यानंतर समोर घर क्रमांक आहे. घर क्रमांक टाकला नाही तरी चालेल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं सोशल कॅटेगरी, लाभार्थ्याची कॅटेगरी कोणती आहे त्याच्यानुसार त्या कॅटेगरी सिलेक्ट करा. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी किंवा अदर यापैकी एक कॅटेगरी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बी-पी-एल परिवार आहे का असं विचारलं आहे. त्याच्यामध्ये जर राशन कार्ड असेल तर यस करायचं आणि राशन कार्ड नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता नेम ऑफ ॲप्लिकंट आपण जे वर नाव टाकलंय, कुटुंब प्रमुखाचं नाव टाकलं तेच आपल्याला नेम ऑफ ॲप्लिकंटमध्ये येईल. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. मेल आहे की फिमेल आहे त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता समोर आधार कार्ड नंबर. तुम्हाला आधार कार्ड नंबर बरोबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर समोर डेट ऑफ बर्थ आहे. त्या मजुराची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर समोर डिसेबल आहे का म्हणजे मजूर अपंग आहे की नाही, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. आणि सर्वात लास्टला ऑप्शन व्हेरीफाय नावाचा ऑप्शन आहे. व्हेरीफायवर क्लिक करा. मित्रांनो बघू शकता जेव्हा आपण व्हेरीफाय करतो त्यानंतर स्टेटसमध्ये व्हेरीफाईड येलो कलरमध्ये येईल. अशा प्रकारे आपण मजुराची नोंदणी केली आहे. आता आपल्याला ती नोंदणी सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर ओके करा. आता आपलं रेकॉर्ड सेव्ह झालेला आहे. तर आपल्याला एक जॉब कार्ड नंबर भेटला इथे. हा त्या लाभार्थ्याचा जॉब कार्ड नंबर आहे 377. आता ओके करा. आता आपण नवीन नोंदणी केली आहे. याच्यानंतर त्याच्या समोरची प्रोसेस करू. जॉब कार्ड नोंदणी झाल्याच्यानंतर आपल्याला बँक अकाउंट ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता D2मध्ये अपडेट ॲप्लिकंट अकाउंट डिटेल असेल. इथे आपण लाभार्थ्याची बँक अकाउंट ॲड करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता 3 ऑप्शन येत आहेत. कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक आणि पोस्ट ऑफिस. आपली बँक कोणती आहे त्यानुसार आपल्याला बँक सिलेक्ट करायची आहे. आपण सर्वप्रथम कमर्शियल बँक यावर क्लिक करा. या लाभार्थ्याची पोस्ट बँक आहे त्यामुळे आपण सर्वात वर सिलेक्ट बँकमध्ये इथे इंडियन पोस्ट बँक हा ऑप्शन सिलेक्ट करू. तुमची जी बँक असेल ती बँक इथे सिलेक्ट करा. याच्यानंतर आपल्याला IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकून घ्या. IFSC कोड टाकल्यानंतर आपल्याला इथे जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे. जॉब कार्ड ID टाकल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव दिसेल. त्या व्यक्तीच्या नावापुढे आपल्याला टिक टू एडिट या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि जे अकाउंट नंबर आहे ते अकाउंट नंबर टाकून घ्या. अकाउंट नंबर बरोबर टाका. एकही आकडा चुकला नाही पाहिजे. अकाउंट नंबर 2 वेळा टाकावं लागते. अकाउंट नंबर टाकल्यानंतर समोरच्या बॉक्समध्ये अकाउंट होल्डर नेम आहे. इथे पूर्ण नाव टाकून घ्या. तुम्ही बघू शकता इथे आपण अकाउंट नंबर टाकला आणि समोर त्या व्यक्तीचं नाव टाकलं. त्याच्यानंतर अपडेट या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपण अकाउंट नंबर सक्सेसफुली ॲड केला आहे. त्यानंतर परत होम या बटनावर क्लिक करा. आता आपल्या 2 प्रोसेस झाल्या आहेत. एक जॉब कार्ड रजिस्ट्रेशन झालं आणि आपण अकाउंट नंबर ॲड केला. त्याच्यानंतर आपल्याला ए-बी-पी-एस अनेबल करायचं आहे. आता आपल्याला जॉब कार्ड अनेबल करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अनेबल ए-बी-पी-एस फॉर वर्कर्स या बटनावर क्लिक करा. आपण बघू शकता आपल्याला एक पेज ओपन झालं आहे. तिथे सर्वप्रथम आपल्याला व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे व्हिलेज आहे ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ज्या लाभार्थ्यांचं ए-बी-पी-एस अनेबल राहिलेलं आहे त्यांची सर्वांची लिस्ट येईल. आपल्याला ज्या लाभार्थ्याचं किंवा ज्या व्यक्तीचं जॉब कार्ड अनेबल करायचं आहे ते नाव शोधायचं आहे. ते नाव शोधल्यानंतर इथे ऑप्शन दिसत असेल शो आधार नंबर. या शो आधार नंबरवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा आधार नंबर दिसेल. त्याच्यासमोर चेक विथ NPC आहे. तिथे क्लिक करा.
चेक विथ NPCI केलं, त्याच्यानंतर आपल्याला एक हिरवा कलर आला आणि ॲक्टिव्ह सक्सेसफुल असा मेसेज आला. याचा अर्थ असा आहे, की या लाभार्थ्याची किंवा या व्यक्तीची जॉब कार्ड नंबर आधार लिंकला सक्सेसफुली अटॅच झालेला आहे. म्हणजे हा मजूर आता ABPS अनेबल झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह रेकॉर्ड ऑफ दिस पेज, सेव्ह या बटनावर क्लिक करा. आता परत होम या बटनावर क्लिक करा. आपण आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं आहे, बँक अकाउंट ॲड केला, त्याच्यानंतर जॉब कार्ड ABPS अनेबल केलं. आता याच्यानंतर डिवरमध्ये रजिस्ट्रेशन अँड जॉब कार्ड याच्यामध्ये जाऊन इश्यू ऑर प्रिंट जॉब कार्ड या बटनावर क्लिक करा. याच्यानंतर एक पेज ओपन होईल. यामध्ये सिलेक्ट व्हिलेज, आपल्याला व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. तुमचं गाव सिलेक्ट केल्यानंतर एक लिस्ट ओपन होईल. इथे बघू शकता आपण आता ज्या जॉब कार्डची नोंदणी केली, त्या व्यक्तीचं नाव इथे दिसत असेल. तर आपल्याला इथे टिक टू इश्यू या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता रिस्पॉन्स अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर ओके करा आणि होम या बटनावर पुन्हा क्लिक करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण VBG रामजीमध्ये नवीन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, आधार लिंक, बँक अकाउंट ॲड आणि ABPS अनेबल ही संपूर्ण प्रक्रिया A to Z पाहिली आहे. हा व्हिडिओ भविष्यातही तुमच्या कामी येईल, यामुळे सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या इतर रोजगार सेवक मित्रांनाही नक्की शेअर करा. आणि रोजगार सेवकांसाठी अशाच प्रॅक्टिकल व्हिडिओची गरज असेल तर राज सेतू चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू